नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगलीला गेलेलो होतो आणि या महाराष्ट्राचं पोलीस डिपार्टमेंट, या महाराष्ट्राचं गृहमंत्री या राज्यातल्या नागरिकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संविधानाने दिलेला मूलभूत हक्क याचा गळा दाबण्याचा प्रयत्न हा केला जातो. माझा जयसिंगपूरमध्ये कार्यक्रम होता. त्या जयसिंगपूरच्या कार्यक्रमाच्या आधी टिपिकली भाजपच्या लोकांनी तक्रारी केल्या, हिंदुत्ववाद्यांनी, असं त्यांनी सांगितलं आणि या कार्यक्रमाला परमिशन देऊ नका असं त्यांचं म्हणणं, आणि आम्ही गोंधळ घालू परमिशन दिली तर, अशी त्याच्यावरती त्यांनी धमकी दिली. पोलिसांनी ही धमकी ऐकून घेतली, त्या क्षणी कारवाई करायला पाहिजे होती. गोंधळ घालू ही धमकी दिल्याच्या ते न करता, त्याच्यावरती काहीही कारवाई न करता त्यांनी आयोजकांना बोलावून सांगितलं की हा कार्यक्रम घेऊ नका. त्याच्यावरती आयोजकांनी सांगितलं की हा एका कॉलेजचा कार्यक्रम आहे, कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आहे, यात परवानगी मागण्याचाच प्रश्न येत नाही, त्यामुळे नाकारण्याचा विषयच येत नाही तुमच्याकडे, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेणार. तो कार्यक्रम झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी, आणि त्याही कार्यक्रमाला 20-25 पोलीस हे त्या ठिकाणी आले, जास्तच असतील कदाचित, हे त्या ठिकाणी होते. तिथले सिनियर PI पण होते, ते कॉपरेटिव्ह होते, त्यांच्याकडचा काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटीला भुदरगड तिथं कार्यक्रम होता आणि तिथं सुद्धा शाहू वाचनालय जे आहे त्या शाहू वाचनालयाच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार होता. आणि तिथली पुरोगामी संघटना या नावानी जी संस्थांचं ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता. तिथं पोलिसांनी लेखी नोटीस दिली आणि त्या लेखी नोटीसमध्ये त्यांनी असं म्हटलं, उद्या 19 तारखेला 5 वाजता शाहू वाचनालयामध्ये निरंजन टकले यांचे भारतीय लोकशाही आणि सद्यस्थिती या विषयावरती व्याख्यान आयोजित केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 168 मधील अधिकार आणि शक्तीचा वापर करून आपणास आदेशित करतो की आपण आयोजित केलेल्या व्याख्यात्यांच्या व्याख्यानामध्ये राजकीय पक्षावर आक्षेपार्ह टीका टिप्पणी, घोषणाबाजी तसेच समाजामध्ये तेढ होईल असे प्रक्षोभक शब्द वाक्य केलेस आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व्याख्याते आणि आयोजक यांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, हे ते पत्र. आणि तिथेही पोलीस रस्त्यावरती, म्हणजे त्या वाचनालयामध्ये पोहोचायच्या आधीच्या चौकापासून पोलीस तिथे. आणि मग त्या आयोजकांना काही समजत येत नव्हतं, ते मला म्हटले की हे असं असं पत्र दिलंय. म्हटलं ठीक आहे, त्यांना सांगा समोर उपस्थित राहायला आणि माझं अख्खं भाषण रेकॉर्ड करा, 10 जणांनी रेकॉर्ड करा, 10 अँगलनी रेकॉर्ड करा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण आता पोलीस ठरवणार आणि असं सांगणार की राजकीय पक्षांवर टीका टिप्पणी करू नये, म्हणजे ही किती गंभीर गोष्ट आहे. राजकीय पक्षांवर टीका टिप्पणी करणं हा कुठला गुन्हा आहे? राजकीय पक्षांवर टीका टिप्पणी करूनच हा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान झाला ना 2014ला, 2019ला तेच करून झाला ना, 2024ला तर सगळं करून झालं ना. मंगळसूत्र छीन लेंगे, भैंस छीन लेंगे, मुसलमान, मुस्लिम लीग, मुजरा, हे सगळं बोलून झालं. आणि मग त्या ठिकाणी कार्यक्रम ज्यावेळेला हा सुरुवात झाली, त्यावेळेला मी सुरुवातीलाच हे म्हटलं की इथं जमलेल्या सगळ्या बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, असंच सर्वांना उद्देशित करून बोललो. आणि मग म्हटलं की हे अशी नोटीस दिलेली आहे, ही जगातली पहिली नोटीस जी भाषण सुरू करायच्या आधीच भाषण काय असावं याबद्दल पोलीस देतात. आणि असं जर असेल तर पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच्या सर्व भाषणं काढा, सगळ्यांची काढा. आणि मग जो माणूस या देशामध्ये हे मंगलसूत्र छीन लेंगे, भैंस छीन लेंगे, मुजरा हे सगळं बोलत होता, त्याच्यावरही कारवाई करा. जो मनुष्य बटेंगे तो कटेंगे असं जाहीर सभेत बोलत होता, त्या योगी आदित्यनाथवर पण कारवाई करा. धर्मयुद्ध म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसवर कारवाई करा. आणि त्या जाहिराती छापणारे एक है तो सेफ है त्यांच्यावरही कारवाई करा. मग होऊ द्या ना संपूर्ण कारवाई, आणि माझ्याच बाजूला ठेवा त्यांना.
हा जर गुन्हा आहे तर मग त्यांनी केलं ते काय आहे? आणि राजकीय पक्षावर टीका टिप्पणी न करायची नाही म्हणजे काय? काय याच्यामधून पोलिसांना अभिप्रेत आहे? मुळामध्ये अशा पद्धतीची नोटीस देणं हाच संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कावरचा अत्यंत निर्घृण आणि अमानुष हल्ला आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे मी बोलत असताना एकही गुन्ह्याला प्रवृत्त करणारं वाक्य बोललो तर वाटेल ती कारवाई करावी. पण गुन्हेगारांबद्दल जर बोललो, राजकीय पक्षांबद्दल, राजकीय नेत्यांबद्दल, गुन्हेगारी विचारसरणीबद्दल, तर तरी सुद्धा ही नोटीस का मग दिली जाते? आधीच तुम्ही त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करता, त्याचा गळा दाबू पाहता. आणि हा अधिकार कोणी दिला? हा संविधानाच्या मूलभूत हक्कावर केलेला हल्ला आहे, हेही बोललो तिथे. आणि मग का टीका करायची नाही? एक कोणतरी उभा राहतो उपटसुंब आणि तो सांगतो राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तो स्वातंत्र्य दिन. म्हणजे इंग्रजांनी राम मंदिर बांधून दिलं असतं तरीही त्याला ते मान्य होतं का? त्याचा अर्थ 15 ऑगस्टला काय म्हणे, राजकीय स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे इंग्रजांनी हा देश सोडून निघून जाणं याला तुम्ही स्वातंत्र्यच मानत नाही. आणि तुम्ही याला स्वातंत्र्य मानत नाही कारण त्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये तुम्ही कुठेही नव्हता, त्याच इंग्रजांची हुजरेगिरी करत होता, सामील होता त्यांना, आणि या स्वातंत्र्य आंदोलनाच्या विरोधात होतात. त्या पप्पू गोळवलकर पासून अनेकांची पत्र आहेत 1942च्या चले जाओ बद्दलची, श्यामाप्रसाद मुखर्जीची पत्र आहेत गव्हर्नरला इंग्रजांच्या लिहिलेली, की ही चले जाओची चळवळ कशी मोडून काढायची हे सांगणारी. याला तुम्ही ते सगळेजण काय झाले मग आता? यांच्यावर टीका नाही करायची? खुशाल देशद्रोहाचा गुन्हा केला ज्या वेळेला तो स्वातंत्र्य दिन नाही म्हणून सांगणं किंवा ते संविधान ऍक्सेप्टेबल नाही म्हणणं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. की देशाच्या संविधानामध्ये ते स्पिरिटच नाहीये, कुठलं स्पिरिट नाहीये राष्ट्रीय भावनेचं. कोणती राष्ट्रीय भावना? राष्ट्रीय भावना ही ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान हीच आहे. वैष्णव जन तो तेणे कही पीड पराई जाय रे, ही ती भावना आहे. आणि ती या देशाच्या संविधानात नाही म्हणे. कुठली धर्माच्या द्वेषाची भावना देशाच्या संविधानात हवी, कुठल्या तरी समुदायाचा द्वेष करणारी भावना देशात हवी, त्या मनुस्मृतीला अभिप्रेत असलेली महिलांवरती अत्याचाराची भूमिका संविधानामध्ये तुम्हाला हवी. काय संविधानामध्ये नाहीये की इतकं तुम्हाला ते आजपर्यंत बोचतंय? 75वं वर्ष संविधानाचं होत असताना तुम्हाला ते दुखतंय. 12 जानेवारीला टाइम्स ऑफ इंडियाचं फीचर आहे धिस डे दॅट इयर नावाचं. 12 जानेवारीला एक जाहिरात छापतं टाइम्स ऑफ इंडिया. 12 जानेवारी 1948 महात्मा गांधींचा फोटो आणि त्याच्या खाली 2 वाक्य लिहितात. पहिलं वाक्य हे सांगतं की आजच्या 12 जानेवारी 1948च्या दिवशी महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं शेवटचं उपोषण हे दिल्लीमध्ये आणि देशामध्ये धार्मिक सलोखा टिकावा, शांतता टिकावी यासाठी केलं होतं आणि ते आज त्यांनी समाप्त केलं. ही पहिली ओळ. आणि त्याच्या पुढची ओळ, त्यानंतर 2 आठवड्यांनी त्यांचं निधन झालं. ही पास्ड अवे 2 वीक्स लेटर, असं ते वाक्य आहे. खटकत नाही कोणाला? हे बोचत नाही कोणाला? का टाइम्स ऑफ इंडिया सारखं माध्यम असं स्पष्ट लिहू शकत नाही की 2 आठवड्यानंतर गांधीजींचा खून केला गेला? हे न लिहिता नॉर्मलाइज करू पाहता काय त्याला? हा निर्लज्जपणा आहे. टाइम्स ऑफ इंडिया सारख्या माध्यमाचा सुद्धा निर्लज्जपणा आहे. या सगळ्या घटनेला नॉर्मलाइज करणं. नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगतो 1975 साली आणीबाणी आणली तेव्हापासून इंदिरा गांधी माझ्या दुश्मन नंबर 1 आहेत. का रे बाबा? वय काय होतं तुझं 75 साली? 4 वर्षाचं. 4 वर्षाच्या मुलामध्ये इंदिरा गांधी दुश्मन वाटाव्या इतका द्वेष होता का त्या 4 वर्षाच्या बाळाला जन्मापासून घुटीमध्येच गांधींचा द्वेष चाटायला दिला होता? इंदिरा गांधी दुश्मन नंबर 1. का इंदिरा गांधी दुश्मन नंबर 1? अमिताभ बच्चन बरोबर गाणी म्हणत नाचल्या नाहीत म्हणून?
का इंदिरा गांधी दुश्मन वन? जिनी या देशामध्ये राष्ट्रीयकरण केलं बँकांचं, गोरगरिबांपर्यंत अर्थपुरवठा पोहोचवला, त्यांचं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिने या देशामध्ये हरित क्रांती घडवली. देशाला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीचा तो प्रयत्न होता. तिच्या काळामध्ये इस्रोचा भारताचा पहिला अंतराळवीर हा अंतराळात गेला, राकेश शर्मा, आणि अंतराळात जाऊन म्हटला, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ती दुश्मन नंबर 1. तिच्या काळामध्ये तिने पाकिस्तानचं सर्जिकल स्ट्राईक नाही केला, पाकिस्तानची सर्जरी केली, 2 तुकडे करून टाकले पाकिस्तानचे. ती तुझी दुश्मन नंबर 1. ती बिर्याणी आणि केक खायला नाही गेली पाकिस्तानला, म्हणून ती दुश्मन नंबर 1. ती न बोलावता गेली नाही पाकिस्तानला, कधीच गेली नाही. ती नंबर दुश्मन तुझी. तिच्या काळामध्ये या देशाचं क्षेत्रफळ वाढलं, सिक्कीम भारतामध्ये सामील झालं, चीन ताब्यात घेणार होतं सिक्कीम, भारताने ताब्यात घेतलं. रॉचं एक अत्यंत सक्सेसफुल मिशन होतं. पॉंडेचेरी जी फ्रेंच कॉलनी होती ती भारतामध्ये आणली. 1974ला 18 मे 1974ला या देशाचा पहिला आण्विक शक्तीची ताकद दाखवली, पहिला अणुस्फोट केला. ती तुझी दुश्मन नंबर 1. आणि जो तुझा नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानाचं सरकार पार्लमेंटमध्ये लिहून देता की लद्दाखची 38,000 चौरस किलोमीटर जमीन ही चीनच्या ताब्यात आहे. 38,000 चौरस किलोमीटर. दिल्ली या राज्याचं क्षेत्रफळ 35,000 आहे. त्याच्यापेक्षा मोठं क्षेत्रफळ हे चीनने ताब्यात घेतलं. तुझाच परराष्ट्र खात्याचा प्रवक्ता सांगतो की चीनने तिथं 2 गावं वसवली, काउंटीज तयार केल्या आणि त्या नकाशात पण दाखवल्या चीनच्या. सॅटेलाइट इमेजेस, जगातली सॅटेलाइट इमेजेस दाखवतात की ज्या पँगयाँग लेक वरती चित्रपटाचा शेवटचा शॉट झाला आमिर खान आणि करीना कपूर, त्या पँगयाँग लेक वरती चीननी पूल बांधला. ते कोण मग? मग तो नॉन बायोलॉजिकल तुझा दुश्मन नाही? आणि जिनी हे सगळं केलं ती तुझी दुश्मन नंबर 1. हे नवीन प्रकार आहे. आणि आणीबाणी आणली, हा एकमेव राग. आणीबाणी आणली तर तुझ्या मातृसंस्थेचा बाळू देवरस तर पत्र पाठवून माफी मागत होता तिच्या इंदिरा गांधीच्या, शंकरराव चव्हाणांच्या, माफीवीरांची सगळी पैदास. ज्या आणीबाणीसाठी तू तिला दुश्मन समजतो त्या आणीबाणीबद्दल बाळू देवरस माफी मागत होता इंदिरा गांधींची. हे पण वास्तव आहे. तो बाळू देवरस नाही तुझा दुश्मन नंबर 1. असं असून सुद्धा. आणि जे आणीबाणी आणली ती या देशाच्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदीनुसारच आणली. ही असली अघोषित आणीबाणी नाहीये की राजकीय पक्षांवर टीका टिप्पणी करायची नाही. आणि या धमक्या निरंजन टकलेला, अजून पाणीच पाहिलेलं नाही. हे काय आहे? माझ्या संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. माझं संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कुठल्या पंडितांनी घाटावर बसून लिहिलेलं नाही. ते या देशाच्या संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मला दिलेलं हे संविधान आहे. हे नरेंद्र मोदी, अमित शहा, बाळू देवरस किंवा मोहन भागवत किंवा देवेंद्र फडणवीस यांचं मोहताज नाही आहे. ते मला मिळालेलं आहे ऑलरेडी आणि मी ते वापरणार. आणि कधीही माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी 2 धर्मांमध्ये, 2 जातींमध्ये, 2 कुठल्याही प्रकारच्या लोकांमध्ये, टॅक्स पेयर, नॉन टॅक्स पेयर, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, महिला, पुरुष, कुठल्याही गोष्टीमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी वापरणार नाही. हे असल्या धमक्या कागदाचा बोळा करून फेकून देऊ आणि तुरुंगात टाकतील, नाटक करतील. हा देश दर्शकांनी लक्षात ठेवावं आणि सत्तेनी सुद्धा लक्षात ठेवावं. हा देश तुरुंगात जाऊन जाऊन जाऊनच स्वतंत्र झालाय. आणि त्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी आमचेच मायबाप, आमचेच आजा पंजे हे लढलेले आहेत. त्यामुळे ही भीती नाही. हे स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून 1000 वेळा जायला तयार आहे. प्राण घेणार असाल तर 1000 वेळा प्राण घ्यायला तयार आहे.
बॉडीगार्ड घेऊन फिरत नाही, एकटाच फिरतो सगळीकडे. हे असल्या धमक्या नाही द्यायच्या, पण मुद्दाम आज हे करावं लागलं. कारण ते गारगोटीतलं भाषण अजूनपर्यंत कुठूनही बाहेर येऊ शकलेलं नाही. म्हणून हे युट्यूबवरून आता टाकतोय की याचा प्रतिकार करू. जेवढी दडपशाही आणि जेवढी हुकुमशाही आणायचा प्रयत्न कराल, प्राणपणाने त्याचा प्रयत्न करू. हे चालू देणार नाही. आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा लक्षात ठेवावं की हा RSSचा फॅसिस्ट आणि हुकुमशाही अजेंडा पोलिसांच्या मार्फत राबवला जातोय. अक्षय शिंदेचा प्रकारात काय झालं? अक्षय शिंदेचा खून झाला. आता अहवाल त्याचा बाहेर आला, ज्युडिशियल इन्क्वायरीचा अहवाल बाहेर आला. त्या पिस्तुलावरती अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंटच नाहीत. म्हणजे अक्षय शिंदेनी कधीच कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याच्या पिस्तुलाला हात लावला नाही. मग त्याच्या डोक्यात का गोळ्या मारल्या? याचा अर्थ तो खून होता, तो पोलिसांच्या हातून करून घेतला होता. इथं वाल्मिक कराड प्रकरणामध्ये कोण बदनाम झालं? संतोष देशमुखचा खून झाला आणि वाल्मिक कराड फरार, 22 दिवस इकडे, 23 दिवस तिकडे, अमुक आश्रमात होता, हे दुसऱ्यांकडून माहिती येते. बदनाम कोण? पोलीस. परभणी, राजकीय अजेंडा कोणाच्या तरी मार्फत राबवला जातो, तिथं दंगल घडवली जाते. बदनाम कोण? पोलीस. पोलिसांनी विचार करावा. सैफ अली खान, काय संबंध राजकारणाचा? 8 दिवस आधी नॉन बायोलॉजिकलला भेटला होता, संपूर्ण कुटुंबासकट. त्याच्या घरामध्ये त्याच्यावरती हल्ला होतो, सीसीटीव्ही मध्ये दिसतं. एवढी पण अक्कल नाही की सीसीटीव्हीत दिसतोय, याच्याशिवाय सैफ अली खान, करीना कपूर, इथं काम करणारे नोकर, या सगळ्यांनी त्याचं थोबाड पाहिलंय. पूर्ण काळ्या केसांचा असलेला तो सीसीटीव्ही मधला माणूस आणि ग्रे हेअर झालेला पकडता आरोपी, आणि बांगलादेशी आहे म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा, राजकीय अजेंडा चालवण्याचा प्रयत्न केला जातो. बदनाम कोण? पोलीस. पोलिसांनी सुद्धा विचार करावा की हा असा अजेंडा त्यांच्या मार्फत राबवून घेतला जाणार असेल आणि बदनामीचे फक्त धनी ते होणार असतील या सगळ्या प्रकारात, तर त्यांनी हे करायचं का? का एक कणा असलेला अधिकारी नाकारत नाही की नाही करणार, हे पॉलिटिकल अजेंडा नाही राबवणार? कोण? त्या परमवीर सिंगच्या आड लपून अनिल देशमुखांवरती वाटेल ते आरोप केले ना, 100 कोटीचे आरोप केले. कुठे आहेत ते परमवीर सिंग? कुठे आहेत ते? गेली वर्ष, 1.5 वर्ष, 1.25 वर्ष गायब व्हायला लागलं ना त्यांना सुद्धा. यांचा पॉलिटिकल अजेंडा राबवायला गेले. ही अवस्था आलेली आहे या राज्यातल्या पोलीस यंत्रणेची. त्यामुळे गंभीरपणाने विचार करा. अशा फॅशिझमला किती साथ द्यायची, किती समर्थन द्यायचं? आणि ही काय पद्धत आहे? राजकीय पक्षांवर टीका, घोषणाबाजी. निरंजन टकले घोषणाबाजी नाही करत, हे आतापर्यंत कळायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर काय तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक वक्तव्य. मी आधीच म्हटलं, कधीही माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणामध्येही तेढ निर्माण करण्यासाठी नाही. पण मग तेढ निर्माण करणारे जे सगळे मंगळसूत्र आणि महेश काय मुजरा बिजरा बोलत होते, मुस्लिम लीग बोलत होते, बटेंगे तो कटेंगे बोलत होते, धर्मयुद्ध बोलत होते, त्यांच्यावरती काय पोलीस कारवाई? आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की असले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ले करणारे प्रकार थांबवा. हा महाराष्ट्र क्रांतीचा महाराष्ट्र आहे. ती सामाजिक क्रांती असेल, शैक्षणिक क्रांती असेल, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राजर्षी शाहू महाराजांनी आणलेली, नाहीतर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली राजकीय धर्मनिरपेक्ष क्रांती असेल, हे सर्व करण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचा पीळ काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न कृपया षंढ असणाऱ्या लोकांनी करू नये, जे या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही नव्हते. त्यांनी कृपा करून हा पीळ पाहण्याचा प्रयत्न करू नये. या आजच्या इजी न्यूजच्या भागामध्ये इतकंच. पण दर्शकांना नम्र विनंती की वैऱ्याची रात्र सुरू झालेली आहे. वैऱ्याची रात्र सुरू झालेली आहे.
तुमच्या प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला होईल. आज माझ्या होतोय, उद्या तुमच्या होणार, काल दुसऱ्या कोणाच्या तरी वरती होता, तेव्हाही मी बोंबलत होतो. हे चुकीचं आहे. हीच वेळ जाग होण्याची आहे. हीच वेळ संविधानाने आपल्याला दिलेल्या हक्क आणि अधिकारांसाठी रस्त्यावर उतरण्याची, भांडण्याची आहे आणि वाटेल तो त्याग करण्याची पण हीच वेळ आहे. आपण सर्वजण या संघर्षाला तयार राहिलं पाहिजे. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा, सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. माझी अपेक्षा होती आतापर्यंत 5 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. आपण ज्यांना ज्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगताय, लिंक शेअर करताय, त्या सर्वांना सबस्क्राईब करायलाच लावा. कारण हा संघर्ष संविधानात्मक हक्क आणि अधिकारांचा हा लक्षावधी करोडो लोकांपर्यंत आपल्याला न्यायचा आहे. आजच्या या भागात इतकंच. धन्यवाद.